So, good evening, everybody. प्रत्येकाला माझ्याकडून शुभेच्छा. Today is almost next week will be the last time that we study theology. आणि थिओलॉजी किंवा ईश्वर विज्ञान शास्त्र किंवा धर्मशास्त्राचं पुढच्या आठवड्यामध्ये आपला शेवटचा वर्ग असणार आहे. And we will finish with the last things, eschatology. आणि इस्कटॉलॉजी म्हणजे शेवटच्या काळी सर्व गोष्टी कशा प्रकारच्या असतील, शेवटच्या काळामधील गोष्टी हे पुढच्या आठवड्यामध्ये आपण शिकणार आहोत. आमेन. But today we look at the theme that is a little unknown to us. It's the invisible world. आणि अदृश्य जगामधील काही गोष्टी ज्या आम्हाला फारशा माहीत नाहीत, अशा काही गोष्टी आज आपण पाहणार आहोत. So we're going to talk about angels, and then we talk about Satan, and then we talk about demons and the whole spiritual world. आणि अदृश्य जगातील गोष्टी म्हणजे देवदूत, सैतान आणि दुष्टात्मे किंवा अशुद्ध आत्मे याविषयी काही गोष्टी आज आपण शिकणार आहोत. आमेन. And we know quite a lot about it, but we don't have experience a lot. We don't experience a lot आम्हाला angels. पवित्र शास्त्रामधून थोडीफार माहिती आहे, सैतान, देवदूत, अशुद्ध आत्मे, पण परिपूर्ण किंवा डिटेल अशी सविस्तर माहिती त्या संबंधी आम्हाला नाहीये. आमेन. In Colossians 1:16, would you read that, Pastor या Dondre? या या कलसेकारास पत्र याचा पहिला अध्याय 16 वचन. कलसे 1:16 मध्ये आपण वाचतो, कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. आमेन. So there is more to reality than what we see with our eyes. आणि आम्हाला डोळ्याला दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यापेक्षा आम्हाला न दिसणाऱ्या अदृश्य जगामध्ये अनेक गोष्टी घडत आहेत किंवा चाललेल्या आहेत असं आम्हाला यातून समजतं. आमेन. And the Bible teaches that God created both the visible world and the invisible world. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की देवानं ही दृश्य सृष्टी किंवा दृश्य दिसणारं विश्व, विश्वातील गोष्टी निर्माण केल्या. त्याचबरोबर देवानं ज्या अदृश्य गोष्टी आहेत आमच्या डोळ्यांना न दिसणाऱ्या, त्या देखील देवानं निर्माण केलेल्या आहेत. आमेन. And the Bible teaches that in that spiritual world, on that invisible world, we have angels. आणि मग ह्या अदृश्य जगातील गोष्टी, आम्हाला न दिसणाऱ्या गोष्टीमध्ये देवदूतांचा समावेश होतो. आमेन. And the angels are a created being. आता देवदूत हे देवानच निर्माण केलेले आहेत. आमेन. And they were called out of nothing by the power of God. आणि देवाच्या सामर्थ्यानं देवानं ते निर्माण केलेले आहेत देवदूतांना. आमेन. We are not told the exact time of their creation. आणि मग देवानं या देवदूतांना नक्की कधी निर्माण केलेलं आहे त्या वेळेसंबंधी, काळासंबंधी पवित्र शास्त्र आम्हाला काहीही सांगत नाही. आमेन. But we know that at the time of creation, an angel had been in existence. पण आम्हाला एवढं मात्र समजतं पवित्र शास्त्रामधून की देवानं विश्वाच्या निर्मितीच्या वेळेला देवदूत आधीपासूनच अस्तित्वात होते. आमेन. And that the rebellion of those under Satan had already taken place. आणि मग या विश्वाची निर्मिती करण्यापूर्वी, आकाश पृथ्वी निर्माण करण्यापूर्वी जे देवदूत निर्माण केलेले होते
त्या देवदूतांपैकी काही देवदूतांनी स्वर्गामध्ये देवाविरुद्ध बंड केलं असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. आमेन. And because some angels choose to follow Satan, we have now two kinds of angels, the good one and the evil ones that are called demons. आणि स्वर्गामध्ये देवाच्या बरोबर असणारा लुसिफर नावाचा जो आर्क एंजल होता किंवा जो मुख्य एंजल देवदूत होता, त्यानं देवाविरुद्ध बंड केल्यामुळं त्याचे पाठीराखे किंवा त्याच्या बाजूला असणारे जे देवदूत होते ते त्याच्याबरोबर पृथ्वीवर टाकण्यात आले. मग आता जे देवानं निर्माण केलेले देवदूत त्यांचे दोन भाग पडले की लुसिफर बंडखोर आणि त्याच्या बाजूला असणारे हे वाईट देवदूत आणि इतर देवाजवळ असणारे चांगले देवदूत, असे दोन भाग देवदूतांचे आहेत. आमेन. So they're not eternal. They were not just all the time with God. They have been created. They're not eternal, but they are immortal. या आता देव हा सार्वकालिक आहे, म्हणजे देवाला ना सुरुवात आहे ना शेवट आहे. पण देवदूत हे सार्वकालिक नाहीत. देवानं पूर्वी कधी तर त्यांना निर्माण केलेलं आहे, पण ते अमर्त्य आहेत, म्हणजे त्यांना मृत्यू नाही. ते आत्मिक जीव असल्यामुळे ते सदा सर्व काळ राहणारे आहेत. आमेन. And angels are spirits. They're not physical like we are. आणि आम्हाला जसं शरीर आहे तसं देवदूतांना शरीर नाही. ते कोणतंही शरीर धारण करू शकतात, पण त्यांना विशिष्ट असं शरीर नाही. देवदूत हे आत्मिक जीव आहेत, स्पिरिच्युअल बीइंग्स. आमेन. And because they're a spirit, they're not limited by physical or natural conditions. आणि मग ते आत्मिक असल्यामुळे देवदूत त्यांना पृथ्वी तलावर कोणत्याही गोष्टीचं अडखळण असू शकत नाही. ते कुठेही जाऊ येऊ शकतात, काहीही करू शकतात आणि त्यांना सामर्थ्यही आहे. आमेन. And they appear, they disappear, and they travel with a great speed. या आणि मग देवदूत दृश्यमान होऊ शकतात, म्हणजे त्यांना आपल्याला ते दिसू शकतात, आणि अदृश्य राहू शकतात आणि त्यांना वेगाने इकडे तिकडे जाता येते. क्षणात इकडे जातात, क्षणात तिकडे जातात. त्यांना कोणतीही गोष्ट अडखळू शकत नाही, असं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. आमेन. But because even if they're purely spirits, they have the power to assume the form of a human body, to make their presence visible to the senses of men. आणि देवदूत हे आत्मिक असले तरी ते मानवी देह धारण करू शकतात, मानवासारखं बनू शकतात आणि ते आम्हाला दिसू शकतात. हे देवानं त्यांना एक सामर्थ्य दिलेलं आहे. आमेन. And the Bible says that their number is very great. आणि पवित्र शास्त्र सांगतं की देवदूतांची जी गणना आहे, म्हणजे किती देवदूत आहेत, ते असंख्य आहेत, मोजता न येणारे इतके असंख्य आहेत. आमेन. We talk about thousands of thousands and 10,000 times 10,000, meaning we cannot count them. या आणि पवित्र शास्त्र काय सांगतं? हजारोंचे हजारो किंवा 10,000चे 10,000, म्हणजे काय, लाखो, कोट्यावधी, अब्जावधी, याची गणती करता येत नाही असा समुदाय, म्हणजे असंख्य देवदूत. And in Luke chapter 2 verse 13 we talk about the multitude of the heavenly host. आणि लुकाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची वार्ता सांगायला देवदूत स्वर्गातून आलेले होते, तेव्हा काय तिथं लिहिलेलं आहे की देवदूतांचा मोठा समुदाय, म्हणजे असंख्य देवदूत स्वर्गातून आले, धनगरांना भेटले आणि येशूच्या जन्माची गोष्ट त्यांना बातमी सांगितली. आमेन. And God is therefore described as the Lord of hosts. आणि देवाला सेनाधीश परमेश्वर असं एक नाव आहे पवित्र शास्त्रामध्ये. आमेन. The angels, we describe them as men, male.
आणि आम्ही देवदूत म्हणजे पुल्लिंगी आहेत असं समजतो. But they are sexless. They don't propagate their own kind. आणि पवित्र शास्त्राच्या दृष्टीनं देवदूत हे पुरुष पण नाहीत आणि स्त्री नाहीत. देवदूतांना कोणतंही लिंग नाही असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. Now, the Bible also said that their dwelling is heaven, that the angels dwell in heaven. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की जे संत पौल म्हणतो मी तिसऱ्या आकाशापर्यंत जाऊन आलेला आहे. म्हणजे 3 आकाश आहेत. पहिला आकाश, दुसरा आकाश, तिसरा आकाश. हे जे दुसरं आकाश आहे, जी निर्वात पोकळी आहे, त्याच्यामध्ये हे सर्व देवदूत राहतात, स्वर्गामध्ये राहतात असं आम्ही मानतो. आमेन. But we have something interesting in the gospel, is that for the work of redemption, it would seem that a certain number of angels dwell on the earth to be the ministering spirits. पण देवदूतांसंबंधी एक अद्भुत गोष्ट नव्या करारामध्ये आम्हाला सांगण्यात आलेली आहे की जे विश्वासणारे आहेत त्यांच्यासाठी देवानं परिचारक आत्मे म्हणजे त्यांना मदत करणारे देवदूत प्रत्येकासाठी कमीत कमी 2 तर असे ठेवलेले आहेत. ते प्रत्येक विश्वासणाऱ्यांबरोबर असतात आणि स्वार्थेच्या कामी त्याचा उपयोग होतो आणि या विश्वासणाऱ्यांना मदत करण्यासाठी देवानं ते नेमलेले आहेत असं शास्त्र आम्हाला सांगतं. आमेन. You know, in Genesis 28 verse 12 is the Jacob's ladder. या आणि उत्पत्तीच्या 28व्या अध्यायामध्ये आम्ही याकोब ज्या वेळेला आपल्या घरामधून आपल्या भावाच्या भीतीनं पळून निघाला होता त्यावेळेला तो एके ठिकाणी थांबला आणि त्याला झोपल्यानंतर स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये त्याला एक मोठी शिडी दिसली. ती पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत टेकलेली अशी होती. आमेन. And it is written that the angels are ascending and descending. आणि आपल्या स्वप्नामध्ये याकोबानं बघितलं की त्या शिडीमधून देवदूत वर जात आहेत स्वर्गात आणि स्वर्गातून खाली पण येत आहेत. आमेन. It's not first descending like if they were coming from heaven, but they're ascending and then descending. It's really आणि interesting. त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे तुम्ही जर बारकाईने वाचलं तर सुरुवातीला ते वर जात आहेत आणि मग ते खाली येत आहेत. याचा अर्थ पृथ्वीवर आधीच देवदूत आहेत म्हणून ते वर जात आहेत आणि वरून खाली येत आहेत. आमेन. And Jesus refers to that when he talks to Nathanael in John 1:51. The angels are ascending and descending upon the Son of Man. या आणि मग प्रभू येशू ख्रिस्त नथानेल बरोबर बोलताना ते हाच त्याचा संदर्भ होता की देवदूत वरती जात आहेत आणि खाली येत आहेत. आमेन. So we see that that's all we can understand. We don't know, but it seems that there is a number of angels that have the dwelling in the sphere of man. आणि मग यावरून आम्हाला दिसतं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी देवानं त्यांना मदत करण्यासाठी परिचारक आत्मे म्हणजे मदत करणारे आत्मे कोण आहेत हे चांगले देवदूत आहेत. आमेन. And now that when we talk about angels, we know that there are, God is is a very well organized God. आणि आम्ही देवदूतांसंबंध अभ्यास करताना हे पाहतो की आमचा देव हा शिस्तबद्ध देव आहे. आमेन. And they seem to have different ranks of angels. आता देवदूतांच्याही काही त्यांच्या रँक्स किंवा ज्या पातळ्या आहेत किंवा त्यांचे हुद्दे आहेत. देवदूतांचे निरनिराळे हुद्दे आहेत. आमेन. And we have the first one which is the angel of the Lord. आणि पहिल्या भागात किंवा प्रकार कोणता आहे की देवाचा देवदूत, प्रभूचा देवदूत. Amen. And we don't know a lot about that angel, but we know that he has the power of forgiving
and or retaining transgression. या आणि मग हा जो देवदूत म्हटलेला आहे त्याला पाप क्षमेचा अधिकार आहे. And many believe that that angel is a manifestation of Christ himself in the Old Testament. आणि मग जुन्या करारामध्ये जिथं जिथं प्रभूचा देवदूत म्हणजे याकोबाशी झोंबी केलेला किंवा इतर ठिकाणी आणि एंजल ऑफ द लॉर्ड त्यामध्ये एल कॅपिटल असलेलं जुन्या करारामध्ये इंग्रजी बायबलमध्ये दिसतं. आणि हा दुसरा तिसरा कुणी नसून जुन्या करारातील प्रभू येशू ख्रिस्त आहे असं अनेकांचा विश्वास आहे. आमेन. In Exodus 23 verse 20, behold, I send an angel before you to guard you on the way. आणि निर्गम 23वा अध्याय 30वा वचन, निर्गम 23 23 13 Exodus 23 verse 20 or 32, 34, yeah. 20 20वा वचन आपण वाचूया. पहा, वाटेने तुला सांभाळण्याकरिता आणि मी तयार केलेल्या स्थानात तुला पोचवण्याकरता मी एक दूत तुझ्या पुढे पाठवित आहे. आमेन. And when we read that's the angel will go before them, is my presence. It's like my presence, my face even. या आणि मग देवानं मोशेला आणि इस्रायल लोकांना सांगितलं होतं की माझी समक्षता तुमच्या पुढं म्हणजे माझी उपस्थिती, मी देवाची समक्षता किंवा उपस्थिती म्हणजे काय होतं, देवाचा दूत त्यांच्या पुढे चालणार होता आणि त्याच्या मागून त्या मोशे आणि इस्रायल लोकांनी जायचं होतं. आमेन. And then we have beside the angel of the Lord we have also archangel. आणि मग प्रभूचा दूत आता आपण पाहिलं, त्यानंतर आर्क एंजल मुख्य देवदूत याविषयी आपण पाहूया. In Jude verse 9 it is written Michael the archangel. आणि यहुदाचं पत्र याच्यामध्ये मिखा जो मुख्य देवदूत होता त्याच्याबद्दल लिहिलेला आहे. वर्स नंबर Jude 9 verse 9. 9व वचन, एकच अध्याय आहे, 9 वचन. आद्य देवदूत मिखाईल याने जेव्हा मोशेच्या शरीरा संबंधाने सैतानाला विरोध करून त्याच्याशी वाद घातला तेव्हा त्याला दोषी ठरवून त्याची निंदा कराव्यास तो धजला नाही, तर प्रभू तुला धमकावो एवढेच तो म्हणाला. आणि हा दुसरा प्रकार किंवा दुसरा हुद्दा काय आहे की आद्य देवदूत मिखाईल. आमेन. So we think that Michael or Michael is an archangel or chief angel. या आणि मग हे आद्य देवदूत 3 होते देवाच्या बरोबर असं आम्हाला पवित्र शास्त्र सांगतं. त्यातला एक मिखाईल होता आणि त्याच्याकडं देवाच्यासाठी युद्ध करण्याचं सेवा देण्यात आलेली होती. तो योद्धा होता, युद्ध करणारा असा होता मिखाईल. आमेन. In Daniel chapter 12 verse 1 he appears to be the guardian angel of the nation of God. आणि मग दानिएलच्या पुस्तकात देखील आपण पाहतो की तो एक संरक्षण करणारा देवदूत असं त्याला म्हटलेलं आहे. आमेन. And in that sense Michael is more considered as a warrior. आता जे 3 देवदूत आहेत, मुख्य देवदूत किंवा आद्य देवदूत, एक जो आहे लुसिफर, त्याचं काम काय होतं, देवाच्या समवेत राहून त्याची आराधना करणं, वर्शिप करणं. दुसरा हा मिखाईल होता, त्याची सेवा काय होती, देवाच्या वतीनं युद्ध करणं, दानिएलाच्या प्रार्थना अडवणाऱ्या सैतानाला आणि युद्ध करून त्यानं त्या प्रार्थना दानिएलपर्यंत पोहोचवल्या. आणि तिसरा जो आहे गाब्रिएल, त्याचं सेवा काय होती की देवाचे निरोप पोहोचवणे, पोस्टमन, कुरिअर. आमेन.
And beside Michael, there is another angel that has a pretty high rank, and it is Gabriel. हा. आणि गाब्रिएल हा एक आद्य देवदूत देवाचा होता, की मुख्य देवदूत होते. 3 आद्य देवदूत म्हणजे मुख्य देवदूत होते. त्यांच्याबरोबर इतर अनेक देवदूत त्यांच्या साथीला होते. आमेन. And we know from Luke 1:19 that he stands in the presence of God. आणि लूक 1 पहिल्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो, की तो देवाच्या दरबारामध्ये देवाच्या समोर उभा होता. आमेन. And he's the one who is going to receive message from God to bring to the people on earth. हा. आता गाब्रिएलची सेवा काय होती? देवाचे निरोप पृथ्वीवरील लोकांपर्यंत पोहोचवायचे. येशूच्या जन्माच्या वेळेला गाब्रिएल मरियेकडे आला, योसेफाकडे आला आणि येशूच्या जन्माविषयीच्या अनेक गोष्टी त्याने या दोघांना कळवल्या. आमेन. So we know that he is the one that came to Mary to tell her that she would bring birth to the Messiah. आणि गाब्रिएल हा आद्य देवदूत मरियेकडे आला आणि त्यानं मरियेला सांगितलं की पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि तुला गर्भधारणा होईल, जरी तुझं लग्न झालेलं नाही तरी, आणि मग त्याचं नाव त्या बाळाचं तू येशू ठेव. आमेन. And then we have the cherubim. आणि मग या देवदूतांचा आणखी एक प्रकार आहे, त्याला करूब असं म्हटलेलं आहे. And they seems to be connected with God's plan for man in the plan of redemption. आणि मानवाच्या उद्धाराच्या किंवा तारणाच्या प्रक्रियेमध्ये आणि या करूबांचा उल्लेख आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये आढळतो. आमेन. And beside the cherubim we have the seraphim. आता करूब या एका प्रकारचे देवदूत आहेत. नंतर सराफिम या प्रकारचे देखील देवदूत आहेत. त्यांचं सेवा कार्य वेगळं आहे. We hear about them in Isaiah chapter 6. आणि यशायाच्या 6व्या अध्यायामध्ये आम्हाला हे सराफिम देवदूत आढळतात. And we know little about them. आता सराफिम नक्की काय करतात, स्वर्गामध्ये कोणती सेवा करतात, याबद्दल स्पष्ट उल्लेख नाहीये. But one of their characteristic is that they have a burning love for God. पण एक त्यांचा स्वभाव त्या ठिकाणी आम्हाला दिसतो की देवाविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये जणू काय प्रीती आवेशानं भरलेले आहे असं आम्ही पाहतो. प्रीतीचा आवेश त्यांच्यामध्ये आहे. The word seraphim means burning ones. आणि सराफिम याचाच अर्थ जे पेटलेले आहेत, देवाच्या प्रीतीनं पेटलेले असे जे देवदूत आहेत त्यांना सराफिम असं म्हटलेलं आहे. So we kind of understand that the seraphim are the worshippers and the cherubim the guardian. मग आता जे करूब आहेत ते देवाच्या काही गोष्टींचं संरक्षण करणारे आहेत आणि जे सराफिम आहेत ते देवाची आराधना करणारे आहेत असं आम्ही म्हणू शकतो. Now we have also the connotation of angels of nations. It would seem that nations have an angel that is looking over them. आणि पवित्र शास्त्रामध्ये याचा देखील उल्लेख आहे की प्रत्येक देशाला किंवा राष्ट्राला एक देवदूत देण्यात आलेला आहे आणि तो देवदूत त्या राष्ट्राच्या कारभारामध्ये जणू काय लक्ष ठेवतो असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतो. Yeah, but we don't know a lot because the only mention in the Bible is in the book of Daniel. फक्त दानिएलच्या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे. आणि मग हे देशावर नेमलेले देवदूत नक्की काय कार्य करतात याचा काय उल्लेख नाहीये. आमेन. And but the angels that we understand, they have a character that is obedient. आता देवदूतांचा सगळ्यात महत्वाचा जो स्वभाव आहे तो म्हणजे ते पूर्णपणे आज्ञाधारक आहेत. आमेन. They fulfill their mission without question or hesitancy. आणि देवानं देवदूतांवर सोपवलेलं कार्य देवदूत कोणताही विलंब उशीर न करता
तत्परतेनं आज्ञा पालन करून पूर्ण करताना आम्हाला दिसतात. आमेन. Revelation 14:10 calls them holy angels. हा. आता दुसरा एक प्रकार आहे देवदूतांचा की पवित्र देवदूत. Meaning they don't have a divided personality. They do exactly what they have been created for. आणि याचा अर्थ काय की ज्यासाठी त्यांना निर्माण केलेलं आहे तेच कार्य ते करतात. ते सोडून इतर कोणत्याही गोष्टीकडे ते लक्ष देत नाहीत. आमेन. But we know also that they're wise. They know how to discern good and bad. आणि आम्हाला कळतं की ते शहाणे आहेत. चांगलं काय वाईट काय आहे हे त्यांना समजतं. आमेन. We believe that angelic intelligence exceed that of men, but it's also limited. आणि मानवापेक्षा देवदूतांना बुद्धी जास्त आहे किंवा शक्ती जास्त आहे, पण तरी देखील ते त्यांना मर्यादा आहे असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. For example, they cannot discern what we are thinking. म्हणजे आम्ही काय विचार करतो हे देवदूत ओळखू शकत नाहीत. And their knowledge of the mysteries of grace is also limited. They would like to dig into the mystery. आणि देवाचं कृपेचं जे कार्य आहे त्या देखील त्याबद्दल त्यांना संक्षिप्त माहिती आहे, पूर्ण माहिती नाही, थोडक्यात But they're माहिती also आहे. reverent. They're very reverent. They're very gentlemen. पण देवदूत हे अतिशय नम्र आहेत आणि सौम्य स्वभावाचे आहेत. आमेन. And whatever they do it because of their love that they have for God. आणि देवाबद्दल देवदूतांमध्ये असलेली जी प्रीती आहे त्यामुळेच ते देवाची पूर्ण आज्ञा पाळतात असं आम्हाला पवित्र शास्त्र सांगतं. And they're also very gentle, very meek. They don't get angry. आणि देवदूत हे अत्यंत नम्र आहेत, सौम्य आहेत. ते रागावत नाहीत, चिडत नाहीत. That's their character. In their work, they are a messenger. आणि मग जगामध्ये ते देवाचे संदेशवाहक, निरोप पोहोचवणारे म्हणून कार्य करतात. Because they will be sent to speak with the people. We see that all through the Old Testament. आणि जुन्या करारामध्ये अनेक ठिकाणी आम्ही पाहतो की देवदूत येऊन लोकांच्या बरोबर बोलले आणि देवाचा निरोप लोकांना देवदूतांनी कळवला. आमेन. They're also protectors. In Psalm 91 he says, he will command his angel concerning you to guard you. आणि स्तोत्र 91 मध्ये आम्ही पाहतो की हे देवदूत की लोकांचं रक्षण करणारे आहेत असं या स्तोत्रामध्ये आम्हाला आढळतं. आमेन. Or the psalm that says, the angel of the Lord encamps around those who fear him. आणि स्तोत्र काय सांगतं की देवाचे भय धरतात, देवाचा दूत त्यांच्या भोवती छावणी देतो किंवा त्यांचं रक्षण करतो. आमेन. And they're also helpers. They're there to serve believers. आणि ते मदत करणारे आहेत. विश्वासणाऱ्यांना अनेक गोष्टींमध्ये ते सहाय्य करतात किंवा मदत करतात. आमेन. You know, and it's incredible the way they work, because we don't see them, we don't feel them, we don't hear them, but they help. आणि आम्हाला देवदूत दिसत नाहीत, आम्हाला त्यांची वाणी ऐकू येत नाही, आम्हाला ते काय करतात ते कळत नाही, पण ते आम्हाला मदत करतात असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. आमेन. And they also strengthen people, like with Jesus in the Garden of Gethsemane. आणि प्रभू येशू ख्रिस्त ज्या रात्री धरून गेला त्या गुरुवारच्या रात्री गेतसेमने बाधेमध्ये अत्यंत दुःखी कष्टी अवस्थेमध्ये होता. त्यावेळेला देवदूतांनी येऊन प्रभू येशूला धीर दिला असं पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. आमेन. And when they interact with human, they are really interested in what's happening. आणि ज्या वेळेला देवदूत
मानवांकडे येतात किंवा मानवांशी त्यांचा सामना होतो, त्यावेळेला अद्भुत गोष्टी घडलेल्या आम्ही पाहतो. You know, and they rejoice when a sinner repents. ज्या वेळेला पृथ्वीवर एखादा पापी व्यक्ती पश्चाताप करतो, त्यावेळेला देवदूतांना खूप आनंद होतो, असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. So they're completely invested in God's redemptive story. आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की देवाच्या उद्धाराच्या तारणाच्या कार्यामध्ये या देवदूतांचा मोठा सहभाग आहे. आमेन. So they really are there to serve us, and that's really part of their mission. आणि मग देवदूतांच्या सेवा कार्याचाच एक भाग आहे की देवानं त्यांना विश्वासणाऱ्यांसाठी परिचारक आत्मे, मदत करणारे आत्मे म्हणून त्यांना नेमलेलं आहे. आमेन. Now we know that we have that spiritual world that is the world where God is living, and it's a world of beauty and goodness. आणि आम्हाला माहित आहे देव ज्या ठिकाणी राहतो, स्वर्ग, तो आम्हाला दिसत नाही, ते अदृश्य जग आहे. आणि देव आणि देवदूत त्या ठिकाणी राहतात. ती एक अत्यंत सौंदर्यपूर्ण, विलोभनीय अशी एक सुंदर, उत्तम अशी जागा आहे. आमेन. And we have on the other side Satan and his demons. आणि दुसऱ्या बाजूला जो लुसिफर होता, एकेकाळी तो मुख्य देवदूत होता, तो पतन पावला, त्यानं देवाविरुद्ध बंड केलं. आता तो सैतान झालेला आहे आणि त्याचे पाठीराखे असे जे देवदूत होते, ते आता दुरात्मे किंवा दुष्टात्मे झालेले आहेत. आमेन. So now he is fallen and judged on the cross. He has not yet lost his exalted position and his power. आता प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर त्याचा पराभव केला असं वचन आम्ही वाचतो. पण असं असलं तरी देवानं या लुसिफर जो आद्य दिवदूत होता, त्याला जे सामर्थ्य दिलं होतं, ते त्याच्यापासून काढून घेण्यात आलेलं नाही, असं आम्हाला पवित्र शास्त्र सांगतं. And when we see what he can do, I think that power that he had received when he was created has been very important. आणि मग या लुसिफर नावाच्या आद्य देवदूताला देवानं जे सामर्थ्य दिलं होतं निर्माण करताना, त्याला ते त्याच्या जवळच आहे असं देखील आम्हाला आढळून येतं. आमेन. No, it's through him that sin enters the world. आणि म्हणून जगामधील अनेक गोष्टींमध्ये त्या सामर्थ्याच्या द्वारे ढवळाढवळ करण्याचं कार्य सैतान आजकाल पृथ्वी तलावर करत आहे. आमेन. In Job 1, we see that he can appear before God. इयोबाच्या पहिल्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की हा सैतान जो लुसिफर म्हटलेला आहे, तो स्वर्गामध्ये देवाच्या समोर हजर झालेला आम्हाला दिसतो. आमेन. He has power over sickness. He has power over death. हा, आणि मग त्याला आजारावर सामर्थ्य देण्यात आलेलं आहे आणि मृत्यूवर देखील सामर्थ्य देण्यात आलेलं आहे. We know that now that power was taken from him through the cross. आणि देवानं ख्रिस्तानं वधस्तंभावर त्याचं सामर्थ्य सर्व काढून घेतलेलं आहे, त्याच्यावर विजय मिळवलेला आहे. He has power to deceive and weaken nation in Isaiah 14. आणि यशायाच्या 14व्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे राष्ट्रांना दुर्बल करण्यासाठी किंवा फसवण्यासाठी त्याला सामर्थ्य देण्यात आलेलं आहे, असं आम्ही वाचतो. He has power to destroy nation, and he offered them to Jesus during the temptation. आणि त्याला राष्ट्रांना फसवण्यासाठी सामर्थ्य देण्यात आलं होतं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची 40 दिवस अरण्यामध्ये सैतानानं जी परीक्षा घेतली, त्यावेळी देखील सैतान येशूला म्हणाला, तू जर मला नमन केलं तर हे सर्व जगातील सर्व वैभव आहे मी तुला देऊन टाकीन. आमेन. He is called the God of this age. आणि मग म्हणूनच सैतानाला या
जगाचा अधिपती किंवा देव असं संबोधण्यात आलेलं आहे. He has several names in the Bible. पवित्र शास्त्रामध्ये या लुसिफर नावाच्या सैतानाची अनेक नावं किंवा उपाध्या आम्हाला दिसतात. He's called Satan, the adversary, or the devil, the slanderer. हा. आणि मग त्याला सैतान म्हटलेलं आहे, त्याला विश्वासणाऱ्यांना दोष लावणारा असं म्हटलेलं आहे, आणि त्याला पतित झालेला देवदूत असं देखील म्हणण्यात आलेलं आहे. And he has around him demonic power that are आणि referred to in the New Testament. नव्या करारामध्ये सांगितल्याप्रमाणे त्याच्याकडे दुरात्म्यांचं सामर्थ्य देण्यात आलेलं आहे, त्याला शक्ती देण्यात आलेली आहे. And he uses those power to accomplish his purpose in the world. आणि जगामध्ये या शक्तीच्या सामर्थ्यानंच तो लोकांना जिवंत देवापासून दूर नेऊ शकतो किंवा लोकांच्या जीवनामध्ये तो नुकसान करू शकतो. The Bible says that for his identity, he is a liar, and he is a liar from the beginning. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की तो लबाड आहे, तो लबाडाचा बाप आहे, आणि सुरुवातीपासूनच तो लबाड होता. आमेन. And lie is in his nature. It's not only something that Satan does, that's the way he is. आणि मग लबाडी करणं म्हणजे कधी कधी सैतान ते करतो असं नव्हे, तर लबाडी करणं हाच सैतानाचा स्वभाव आहे. आमेन. And from the beginning, he uses lie as a weapon to deceive men. आणि अगदी सुरुवातीपासून मानवाला फसवण्यासाठी सैतान या लबाडीचा उपयोग करत आलेला आहे. आमेन. And its origin, it's difficult to know exactly its origin, but we have some texts in the Old Testament that talk a little about it. आणि नक्की त्याचा उगम कधी झाला, देवाने कधी त्याला निर्माण केलं याची माहिती नाही, पण त्या संबंधीच्या काही गोष्टी जुन्या करारामध्ये आम्हाला आढळतात. आमेन. But he has been created by God, so Satan is not eternal. पण देवानं त्याला निर्माण केलेलं असल्यामुळे सैतान हा सार्वकालिक नाही. सैतान हा देवानं निर्माण केलेला एक आत्मिक जीव आहे. आमेन. And according to Ezekiel 28 and Isaiah 14, we don't have time to read, but Satan has been created with an incredible big authority and power. आणि एजकेल 28 असो किंवा यशाया 14व्या अध्यायात असो, तुम्ही जर वाचलं की देवानं या लुसिफरला अत्यंत विलक्षण आणि अद्भुत रीतीनं निर्माण केलं होतं, त्याची जडणघडण केली होती. आमेन. And he has such a great power, being close to the presence of God, that he decided himself that he could supplant God. आणि नेहमी तो देवाच्या समक्षतेमध्ये, देवाच्या उपस्थितीमध्ये, म्हणजे देवाच्या गौरवामध्ये राहत होता. आणि मग देवाच्या गौरवात सदोदित असल्यामुळे त्याला असं नंतर जणू देवा समान आहोत, हे जणू काय गौरव आता माझच आहे, म्हणून देवा समान असण्याचं किंवा बनण्याचं त्यानं ठरवलं. आमेन. And in Isaiah 14, there's a text that we consider talking about him. There are 5 I will. या आणि मग यशायाच्या 14 अध्यायामध्ये या लुसिफर नावाच्या आद्य देवदूताच्या मनात काय गोष्टी आल्या त्याबद्दल ज्या वेळेला आम्ही वाचतो, त्यामध्ये 5 मी आम्हाला आढळतात. तो म्हणाला, मी असं करेन, मी देवाच्या पर्वतावर विराजमान होईन, मी देवाचं गौरव हासिल करणार. अशा 5 मी त्या ठिकाणी आहेत. आमेन. And he says the first, I will ascend to heaven. आणि पहिल्यांदा तो काय म्हणतो, मी वरती चढेन, मी स्वर्गलोकी चढेन, देवाच्या स्वर्गापर्यंत चढेन. आमेन.
I will exalt my throne above the stars. हा. आणि नंतर काय म्हणतो लुसिफर, मी माझं सिंहासन म्हणजे देवाच्या सिंहासनापेक्षा देखील उंच माझं सिंहासन स्थापित करेन. आमेन. But it means also that he had a throne, so he was really an important creature. हा. आणि मग यातून आम्हाला एक गोष्ट कळची की त्याला सुद्धा देवदूताने एक सिंहासन दिलं होतं. मग तो महत्वाचा असा दिव्य होता. आमेन. I will sit upon the mountain of God. आणि मी देवाच्या पर्वतावर आरोहण करेन. देवाच्या पर्वतावर मी चढेन असं तो म्हणतो. I will be like the Most High. आणि सर्वसमर्थ देवासारखा मी बनेन. So the one, our enemy is not just an angel, is someone that had authority and that thought he could take away the place of God. आणि मग जो देवदूत आहे, लुसिफर आहे, तो फक्त शत्रू नाही तर देवाचं स्थान ग्रहण करण्याचा, स्वतः देव बनण्याचा त्यानं विचार केला किंवा प्रयत्न केला. आमेन. But since he was thrown out of heaven, he has one goal in his life, and is to take away the creation and the people away from God. आता देवानं मग हे विचार त्याच्या मनात आले लुसिफरच्या, मी देवासमान होईन, मी देवाच्या पर्वतावर जाईन, माझं सिंहासन त्याच्यापेक्षा उंच करेन. त्यावेळेला देवानं त्याला स्वर्गामधून पृथ्वीवर टाकून दिलं. त्याच्या मागून 1/3 देवदूत त्याचे पाठीराखे पृथ्वीवर पडले. आता या पतित झालेल्या लुसिफर नावाच्या आद्य देवदूताचं एकच ध्येय किंवा काम आहे की देवाच्या लोकांना देवापासून वेगळं करणं. आमेन. And he does that through deception. He's going to plant doubt. Did God really say that? हा. आणि मग देवाच्या लोकांना देवापासून दूर करण्यासाठी मग तो काय करतो, विश्वासणाऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करतो, संशय किंवा शंका निर्माण करतो. देवाच्या वचनाबद्दल खरंच देव असं म्हणाला काय, देवाच्या वचनामध्ये खरंच असं लिहिलेलं आहे काय. आमेन. He appealed to the pride of man. You will be like God, he says to Adam and Eve. हा जो लुसिफर आहे तो लोकांना भुरळ पाडतो की तुम्ही देवासमान बना, तुम्हाला देवासारखं बनता येईल, असं जणू काय त्यांना तो संधी दाखवत आहे किंवा आमिष दाखवत आहे, भुलवतो आहे. आमेन. And he's masking evil as good. He can transform himself into an angel of light. हा. आणि मग कधी कधी तो प्रकाशाचा दूत म्हणून लोकांसमोर येतो आणि जे सर्व देव पाप म्हणतो, वाईट म्हणतो, अनैतिक म्हणतो, ते कसं चांगलं आहे हा लुसिफर लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करतो. आमेन. And he's also blinding people. He twists the word so that people don't know where to see what is right or wrong. हा. आणि मग देवाचं जे वचन आहे, जे सत्य आहे, हा लुसिफर काय करतो, ते भ्रष्ट करतो. ते जणू काय सरळ जे वचन आहे ते वेड वाकडं करतो, जेणेकरून लोकांच्या मनात संशय निर्माण होतो किंवा लोकांना वचन नीटसं कळत नाही. अशा प्रकारे लुसिफर लोकांना देवाच्या वचनापासून आणि देवापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो. आमेन. Because the God of this world has blinded the minds of people. आणि तो लोकांची मन किंवा लोकांचे डोळे आंधळे करतो, जेणेकरून लोकांना देवाची योग्य बरोबर माहिती मिळू नये असा त्याचा प्रयत्न असतो. लोकांना योग्य ते दिसू नये असं त्याला वाटतं. आमेन. And Ephesians says we do not wrestle against flesh and blood, but against spiritual forces of evil. आणि इफिस्कराच्या पत्राच्या 6व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो, संत पौल लिहितो की आम्ही रक्तामांसाबरोबर नव्हे तर आकाशामधील
दुरात्मा समूह आणि स्वर्गातील अधिपती अशा शक्तींच्या बरोबर युद्ध करत आहोत. ते आमचे शत्रू आहेत. आमेन. But we know that Christ has had victory over Satan. पण आम्हाला माहित आहे की वधस्तंभाच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्तानं सैतानावर विजय मिळवलेला आहे. Victory through the temptation and victory at the cross. He disarmed the rulers and authorities. आणि मग अरण्यामध्ये 40 दिवस परीक्षा होत असताना येशू ख्रिस्तानं मोहावर विजय मिळवला आणि वधस्तंभावर बलिदान करून त्यानं सैतानावर, मरणावर आणि पापावर विजय मिळवला. आमेन. How do we guard our hearts against it? आणि मग अशा प्रकारे वधस्तंभावर प्रभू येशूनं विजय मिळवला आणि सैतानाचा पूर्ण पराभव केलेला आम्हाला दिसतो. There's 3 things you have to remember. 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्याच लागतील. Know the word. की देवाचं वचन व्यवस्थितपणे समजून घ्या. Because the word is the standard of truth that will expose us what is wrong. कारण देवाचं वचनच आम्हाला सत्य आणि असत्य, खरं काय आहे आणि खोटं काय आहे, देव काय आहे आणि सैतान काय आहे याची योग्य प्रकारे माहिती करून देतं. आमेन. James 4:7 says also, resist the devil and he will flee from you. याकोबाच्या पत्रामध्ये आम्ही काय वाचतो की देवाच्या अधीन व्हा, सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हाला सोडून पळून जाईल. आमेन. And the last one is put on the whole armor of God. आणि शेवटची गोष्ट काय आहे की देवानं सैतानाशी लढण्यासाठी आम्हाला दिलेली पूर्ण शस्त्र सामग्री आम्ही धारण केली पाहिजे. आमेन. And we have to fight, and we can fight with those until Christ reveal plainly his victory and the defeat of Satan. आणि प्रभू येशू ख्रिस्त दुसऱ्यांदा येऊन सैतानाचा पूर्णपणे नायनाट करेपर्यंत इफिस्कराच्या पत्रामध्ये 6व्या अध्यायामध्ये दिलेली संपूर्ण शस्त्र सामग्री आम्ही धारण करून आम्ही नियमितपणे सैतानाबरोबर युद्ध करण्यासाठी सज्ज राहिलं पाहिजे. आमेन. Amen. Okay, thank you, sister. God bless. Thank you, Pastor Dongre. What is the homework for students? I'm going to send it to Dr. Charles. Yeah. Yes, I have आणि it. विद्यार्थ्यांना नोट्स देण्यात येतील आणि गृहपाठ काय आहेत पास्टर प्रभाकर तुम्हाला सांगतील. Okay. ओके.